जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। तू घराचा आधार, तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझिया जिंकला सडा। स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। इतके दिवस मला वाटत होतं आमची ज्येष्ठ कन्या प्रामाणिकपणे सगळा पगार आपल्या आईच्या हातात देते। आई पैसे देतेस ना? देते, 1000 काय चांगले 2000 देते, पण ना थोडे दिवस थांब। अहो हे कशाला उगाचच? हो असू द्या, तुम्हाला गरज आहे याची। अगं तुझ्या पश्चात एक माणूस आला होता, तो म्हणाला की अंजन गावचा निरोप होता असं सांगा वहिनीला। तुमच्या कारकुनीच्या पगारात जेमतेम संसार केला, निदान माझ्या पोरीच्या वाट्याला तरी श्रीमंती येऊ देत। पत्रिकेत चांगला राजयोग आहे, पण तो स्वतःच्या कर्तृत्वावर। ओम गणपतये नमः। एकदंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, कृष्णाय नमः, रुद्राय नमः। नमो व्रातपते नमस्ते अस्तु लंबोदराय गंधाय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतदथर्वशीर्ष्यं योधिते सब्रह्म भूयाय तद्वादिते सपं च महापापात्। अरे चिराग उठतोयस ना की आज पण कॉलेजला उशिरा जाणार आहेस? वर्तनात् यम यम काम धुते तन्नम। उपनिषद सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै। अभ्यासाच्या नावाखाली किती पसारा घातलाय? उचल तो आधी। ओम शांति शांति शांति। य एवं वेदेत्युपनिषद सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। बाबा बाबा चला लवकर, उशीर होतोय मला। आलो आलो बाबा। हे काय आलो? बाबा आज ना माझं पहिलं प्रोजेक्ट आहे, आशीर्वाद द्या मला। यशस्वी भव। हो डबा। अरे वा, आज हातात डबा आणून दिला म्हणजे आमचं नशीबच म्हणायचं। काय आज कारलं का? नाही, दुधी भोपळा।
घ्या दुधी भोपळा. आई पाया पडते हा. असू दे असू दे. अगं आई, आज माझं पहिलं प्रोजेक्ट आहे. हो का? बरं. चल बेटा चल चल. सुने, अगं सुने, सुकन्या. काय आत्या? अगं प्राची, सुकन्या कुठे आहे? ताई ना हा बघते. हा. आई अरे काय मध्ये मध्ये. अगं सुकन्या ताई कुठे आहे? का तुला कशाला हवी ती सकाळ सकाळ? अगं आत्या विचारत होती. घ्या त्यांचं तर मला काही सांगूच नकोस. एक तर सारखा त्या देवाचा जप करत असतात, नाहीतर त्या सुकन्याचा. मर मर सगळी कामं मलाच करायची असतात. उठ बाजूला हो. अगं असं का बोलतेस तू? का तुला का पुळका एवढं ग त्या दोघींचा? अगं पण नाही आणि बिन नाही. कॉलेजची तयारी झाली तुझी? नाही ना? पेपर आहे ना आज? चल निघ, तयारी कर. जाऊ निघते. चांगलं लक्षण. सगळेजण नुसते आपल्या त्या सुकन्या सुकन्या सुकन्या. इथे मला कोणी काही विचारतच नाहीये. कुलकर्णी सर, हा सुकन्याचा प्रोजेक्ट. ओके सर, तुम्ही प्रोजेक्ट पाहिला का? सर प्रोजेक्ट फार छान आहे. आय सेड ओके. सॉरी सर. सुकन्या, यस सर. दिस इज रिडिक्युलस. इट्स ऑल यूजलेस. पण सर मी स्वतः हे गेले 2 दिवसात तुम्ही हे प्रोजेक्ट तयार केलं? हो, आय एम सॉरी सर. व्हॉट सॉरी? आता ही कामं पण आम्ही करायची? सावंतचा टेंडर इश्यू केलात की नाही? नाही सर, त्याच्यावर अजून वर्कआउट करायचंय. पहिले दिलेली कामं वेळेवर पूर्ण करायला शिका. हो सर, पण मॅडमनीच मला महावीर बिल्डरची फाईल तयार करायला सांगितली होती. मला सबबी नको आहेत. ज्युनियर आर्किटेक्टची जबाबदारी सांभाळता येत नसेल तर बेटर रिझाईन. निखिल, येस सर. सावंतचं टेंडर आजच्या आज केलं पाहिजे. येस सर. इज दॅट क्लिअर? येस सर. सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. जाऊ द्या ना मॅडम, तुम्ही काही मनावर घेऊ नका. घ्या, जाऊ द्या. कुलकर्णीचा आपला मी चांगलाच ओळखतो. पण प्रोजेक्टमध्ये अशी काय मिस्टेक झाली ते तरी त्यांनी मला सांगायचं. तुझी काहीच मिस्टेक झाली नाहीये. तुझा प्रोजेक्ट 1 नंबर होता. म्हणूनच मिरची लागली त्याला. स्वतःला तर काय जमत नाही. आणि जुनूने चांगलं काम केलं तर हे असं. खोडच आहे त्याची. जाऊ दे ना. कमॉन सुकन्या, चीअर अप. विठ्ठल काका, हा, आता मॅडमला एक मस्त कोल्ड कॉफी आणा बरं. मॅडमना कोल्ड कॉफी आवडत नाही. मॅडमना एकदम हॉट कॉफी घेऊन येतो. हा, एकदम हॉट, आपल्या कुलकर्णी साहेबासारखे. एकदम कडक. आई. अगो बाई, आलास? थांब. आई, आत्ताच्या खोलीत एक कपाट आहे. त्याचं काय? काही नाही ग. मी आज सहज म्हणून तिच्या खोलीत डोकावून पाहिलं तर ती त्या कपाटाचा ड्रॉवर उघडून काहीतरी करत होती पेटीमध्ये. हो. आणि माझी चावल लागताच तिने चक्क तो ड्रॉवर बंद केला आणि चावी लावली. अगो बाई, काय असेल ग त्या कपाटात? कुणास ठाऊक काय असेल. काय डबोलं लपवून ठेवलं ना त्यात तेच कळत नाहीये.
तुला सांगते, ज्या दिवसापासून त्या या घरात येऊन पडल्यात ना, त्याच दिवसापासून ते कपाट पण अडचण होऊन त्यांच्यासारखंच इथे पडलंय. जाऊ दे, तू नको लक्ष देस. हे घे लाडू. हो, तुला आवडतात ना म्हणून केले होते. कोणाला सांगू नकोस हा. ये आई, काय आहे? अगं मला खूप भूक लागले, काही गोड आहे का? हे बघ, आत्ताच चपात्या झाल्यात, बाकीचं सगळं जेवण व्हायचंय. आणि गोड कसला हवाय तुला? आज काय सणवार आहे? चिरागला लाडू दिलास ना? हे कोण बोलला तुला? खात बसलाय बाहेर तो. थांब. थँक्यू. अगं ये हळू, इथेच काय तू गुपचूप खा, बाहेर जाऊन आरडाओरड करू नकोस. ये आत्या. अगं ये, अगं कार्टी. सखूबाई जरा चहा आणो. आणते आणते. घ्या, ठेवा हो. हॅलो, तिकडे विभावरी बाई आल्या आहेत का? जरा देता का प्लीज? थँक्यू. हॅलो, हा बोला सावित्रीबाई. अहो बोला काय, तुम्हीच बोला. तुम्हाला फोन करायला सांगितला, तुम्ही फोन केला नाहीत म्हणून मला फोन करावा लागला. अहो ते सुद्धा दोनदा त्या टपरीवाल्याला रिक्वेस्ट करून. अहो काय करणार, घरच्या फोनचं बिल नाही ना भरलं, त्यामुळे मग असंच काहीतरी करावं लागतं. सॉरी तुम्हाला त्रास झाल्याबद्दल. अहो त्रास काय, आपल्या बायकांच्या 5वीलाच पुजलाय. पण मला वाटलं होतं निदान तुम्ही तरी मला त्रास देणार नाही, कारण मी जे काही करते ते तुमच्या भल्यासाठीच करते ना. नाही नाही, असं नाही होणार परत. मी करेन तुम्हाला फोन. ते जाऊ द्या. बरं आपल्या कामाचं काय झालं? ते ते मी बोलले सुकन्याच्या वडिलांशी, पण काय रिझल्ट काय? अहो आउटपुटच मिळत नाहीये. मला सुद्धा समोरच्यांना उत्तरं द्यायची असतात. हे बघा, तुम्हाला जमत असेल तर सांगा, नाही तर दुसरी मुलगी तयारच आहे माझ्याकडे. नाही नाही, अहो तुम्ही असं काय बोलताय? मी प्रयत्न करतेच आहे, पण कधी कधी नाईलाज होतो हो. पण मी करते, लवकरच करते काहीतरी. बघूया, नाही तर दुसरी मुलगी आहेच. अहो हॅलो हॅलो. वा, आनंदीच्या हाताला काय चव आहे. वा. आता काय झालं? वाण्याने उधारी द्यायला नकार दिलाय. पहिलं बिल चुकतं कराल ना, तेव्हा पुढचा माल मिळेल. तूच काहीतरी बोलले असशील त्याला. वा, म्हणजे आता मीच वाईट असं म्हटलं ना की झालं. पण मला सांगा, असं काय उजेड पडलाय घरामध्ये आपल्या? 2 महिने होत आले तरी पगाराचा पत्ता नाहीये. हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय, शेठजींना आर्थिक फटका बसल्यामुळे त्यांनी पगारासाठी सगळ्या वर्कर्सना थांबायला सांगितलंय. तर त्यांच्या विनंतीला मान देणं आपलं कर्तव्य नाहीये का? हे बघा, या मानापमानाच्या गोष्टींना तुम्ही मला सांगू नका. त्यांनी विनंती केली आणि तुम्ही पाघळले. पण मी म्हणते, आपले हक्काचे पैसे आहेत. काय झालं मागितले तर? त्यांना नुकसान झालं म्हणून आपण हाल सोसायचे, पण त्यांना नफा झाल्यावर आपल्याला देतात का ते काही? तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना. बरं पूर्ण पगार नाही, निदान अर्धा पगार तरी मागून घ्या. ते काही नाही, तुम्ही ना उद्या पगार मागाच, नाहीतर ना सत्याग्रह करा. मला काही माहित नाही,
तुम्ही ना उद्या पहिला पगार घ्यावी तुम्ही. हो हो, मी सत्याग्रहच करतो. नाहीतर हिमालयात जाऊन राहू का? खरात आलं की कधी शांती म्हणून मिळत नाही. सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. हा वार काय बोल. अरे भाल्याच्या पैशाचं ना फक्त 2 दिवस थांब, मी करतो काहीतरी व्यवस्था. तू नको टेन्शन घेऊ रे. अरे लॉटरीच लागणार आहे असं समज. अरे मी करतो ना काहीतरी झोल. चल आता ठेवतो. ओके बाय. चिराग, कुठला झोल करणार आहेस? ए शाणे, तू तुझं बघ. ए शाण्या, मला चांगलंच माहिती आहे नवीन काहीतरी झोल करणार आहेस तू आता. अगं प्राची, काय बोलतेस तू हे? ताई तू नव्हतीस ऐकायला, ह्याने अगोदर सुरुवात केली. अगं म्हणून काय अशी भाषा वापरायची? तू नेहमी मला कशी का ओरडतेस? झोल, लफडा हे शब्द ह्याने अगोदर वापरले. चिराग, पुन्हा असं बोलायचं नाही. ए ताई, मी माझ्या मित्रांबरोबर नेहमी असंच बोलतो. यापुढे बोलायचं नाही. ठीक आहे, नाही बोलणार घरात. घरात? बाहेर सुद्धा असं बोलायचं नाही, कळलं चिराग? कसला एवढा आवाज चाललाय बाहेर? काय झालं ओरडायला? सारखे आपले सगळे माझ्या मुलाच्या मागे लागलेले असतात. अगं आई, चिराग कसली भाषा वापरतोय? कसली भाषा वापरतोय? आई अगं तू झोल लफडे असले शब्द बोलतोय. मग काय झालं त्यात? हल्ली कॉलेजची सगळी मुलं असलेच शब्द बोलतात. आई तू नेहमी असं बोलून पाठीशी घालतेस ह्याला. आता तू सुरू होऊ नकोस. हा ए आई, मला खूप भूक लागली ग. हो रे राजा, देते हा जेवायला. ए प्राची, तू पण चल जेवायला. चोमडी हट. ए ताई, मी तुला मदत करते. नको ग प्राची, जा तू तुझा अभ्यास कर. काय ग ताई, रोज तू एकटी करतेस ना, आज मी तुला मदत करते, लवकर होतील. बरं ठीक आहे, हे घे. जेवण खूप बोरिंग होतं. जरा काहीतरी गोड वगैरे असतं ना तर मजा आली असती. या आई जरा घ्या, गेली लाईट. म्हणजे आज पण गरमी झोपा. यायला लाईटीला पण ना कधी पण जायचं. छे बाई, किती उकडतंय. मला तर बाई कंटाळा आला या लोड शेडिंगचा. बघ ना आई, आजकाल रोज जाते का रात्रीची लाईट? अरे रात्रीचीच काय, दिवसातून पण जाते 2-3 वेळा. त्या मुंबईवाल्यांचं बरं आहे, ते तेवढे लाडके, आम्ही आपले सावत्र. आई अगं कधी लाईट येणार? मला अभ्यास करायचंय. हे घ्या, हिला रात्रीच्या काळोखात पण अभ्यास करायचं सुचतंय. ए, मी दिवस रात्र दोन्ही वेळेस अभ्यास करते. तुझ्यासारख्या उन्हाळक्या करत फिरत नाही, कळलं ना? माहितीये किती उजेड पाडणार आहेस तू. तुझा किती उजेड पडलाय बघितलं. शाणे तू जास्त अरे बस, चुप चुप बसा. तुम्ही दोघं जरा गप्प बसणार आहात का? आधी तिथे उकडतंय, ते तुम्ही आता माझं डोकं गरम करू नका. गप्प बसा. बाबा, सुने, सुने बेटा, झोप लागत नाहीये का? बाबा तुम्ही अजून? माझं काय का, वय झालं की झोप तशी थोडीशी कमीच होते. पण तू एवढी कष्ट करून धडपड करून घरी येतेस. खरं म्हणजे अंथरुणावर अंग टाकल्या टाकल्या तुला झोप लागायला हवी. सुने, आईची आठवण येते का? खरं सांगू बाबा, दिवसभरात आईशी बोलायला वेळच मिळत नाही. रात्री एकांतात तिचा हा फोटो मला जिवंत वाटतो.
दिवसभरात इतकं काम केलेलं असतं, रात्री थोडं जरी तिच्याशी बोललं तरी थकवा निघून जातो बाबा. सुने खरं सांग, काय झालंय? काही नाही बाबा, खरंच काही नाही. ठीक आहे, तू जरी सांगितलं नाहीस ना तरी ती मला नक्की सांगेल. बाबा सुने, ओ सावित्रीबाई, अहो कोण बोलताय तुम्ही? तुझा बाप बोलतोय. इफ यू डोंट माइंड, मी काही बोलू का? मिस पंडित, इथं सिनियर्स उपस्थित असताना प्लीज. अरे बाबा, मोठा लफडा झालाय. लफडा? का रे, काय झालं? तो भाल्या भाल्या? ही माझी मोठी मुलगी सुकन्या. तिला मोठी मुलगी म्हणतो, पण ही माझी मोठी मुलगी नाही आहे ग. हा माझा मोठा मुलगाच आहे.